पैठणीचे माहेरघर असलेल्या येवल्यामध्ये 3 दिवस पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या पतंगोत्सवाची आज करीच्या निमित्ताने सांगता आहेत। आपण आकाशाकडे बघू शकतो, रंगीबिरंगी जे आहेत फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी पाहायला मिळते आहेत। गेले 3 दिवस येवलेकर केवळ गच्चीवर आणि धाब्यावर आपल्या रंगबिरंगी पतंगी उडवत असतात। आज दिवाळीपेक्षाही जास्त फटाके येवला शहरावर फुटत आहे। मोठा जल्लोष येवलेकर साजरा करत आहेत। डीजे असेल तर साऊंड सिस्टम असेल, याच्यावर येवलेकर संपूर्ण आनंद लुटत आहेत। आपल्या सोबत बोलण्यासाठी काही येवलेकर आहेत, आपण त्यांच्याकडनं भावना जाणून घेणार आहोत। काय सांगाल, काय भावना आहेत आपल्या? मी सौ संगीता विजय घोडके, खास नाशिकवरून संक्रांतीच्या सणानिमित्त आम्ही आलो। इतका जल्लोष असतो येवल्यामध्ये, म्हणजे दिवाळीपेक्षा दिवाळी असते। एकदा तरी प्रत्येकाने येवल्यात हा सेलिब्रेशन बघायला यावं। अतिशय डोळ्याची पारणं फिरणारा कार्यक्रम असतो संक्रांत म्हणजे। काय सांगाल ताई, कशा दिवाळी आधी साजरी होते? सगळ्या जगात आमची पैठणी तर फेमस आहेच, पण ही जी येवल्याची संक्रांत आहे ती आणखीनच फेमस आहे। असा हा आमचा करीचा 3रा दिवस, जो दिवाळीपेक्षा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। कुठून आला, आज कशी साजरी करतायत आजची कर आणि पतंगोत्सव? मी समृद्धी घोडके, मी येवल्यालाच राहते। आम्ही संक्रांतीची खूप मोठ्या प्रमाणात वाट बघत असतो। जेवढे आम्ही दिवाळीला फटाके फोडत नाही, तेवढे आम्ही दिवाळीला फटाके फोडतो। आमची तर खूप लांब लांबून पाहुणे मंडळी आलेत आणि आम्ही आनंदीत साजरा करतो संक्रांत। येवलेकर म्हणून काय भावना आहेत आजच्या या पतंगोत्सवामध्ये? मी सौ सोनाली घोडके, पाहुणे येते घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे आमच्या येवल्यामध्ये संक्रांती निमित्त गावगावून पाहुणे आलेले असतात आणि खरोखर अगदी डोळ्याचं पारणं फेडावं असं अशी आमची संक्रांत असते आणि यापुढे देखील अशीच जोरात आम्ही संक्रांत करत राहणार आहोत। गेल्या 3 दिवसापासून हा उत्सव इथं सुरू आहे। आपण कसा पतंग उडवण्याचा आनंद घेतला आणि आजची सांगता कशी होत आहे? मी अलका विवेक चोपडकर, माझं माहेर आहे आणि मी नाशिकहून आली आहे आणि इतका उत्सव बघण्यासारखा आहे। जसं पैठणीचं माहेरघर येवला आहे तर तसं पतंगाचं माहेरघर म्हणजे येवला आहे। अगदी बघण्यासारखं आहे, म्हणजे दिवाळीला एवढा उत्सव नसतो एवढा संक्रांतीला उत्सव असतो। हे बघ, गेल्या 3 दिवसापासून येवलेकर हाच जल्लोष कायम ठेवून येवल्यात पतंगोत्सव साजरा करत आहेत। राज्यभरामध्ये येवल्यात पतंगोत्सवाची मोठी धूम असतो आणि येवलेकर मोठ्या जल्लोषात हा पतंगोत्सव साजरा करत असतात। आज 3ऱ्या दिवसानंतर येवल्यात पतंगोत्सवाची सांगता होत आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, येवला, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।